नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग तर बघा, 24 ऑक्टोबर गुरुवार. खरं तर उद्याचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे. खरं तर जितके नक्षत्र असतात त्यापैकी काही नक्षत्र ही अत्यंत शुभ मानली जातात. तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल, अगदी आपल्या आजी आजोबांपासून, की आता हे नक्षत्र सुरू झालेलं आहे, आपण पेरणी करू. हे नक्षत्र सुरू झालेलं आहे, आपण बाहेर फिरायला जाऊ. ह्या नक्षत्राची सुरुवात झालेली आहे, आपण घरात काहीतरी शुभ आणू. तर बऱ्याच वेळा तुम्ही असंही ऐकलं असेल की हे नक्षत्र वाईट आहे, या नक्षत्रात बाहेर जात नाहीत, या नक्षत्रात फिरायला जात नाहीत, किंवा कुठलंही शुभ काम असेल तर ते या नक्षत्रात केलं जात नाही. म्हणजे जेवढी नक्षत्र असतात त्यापैकी काही नक्षत्र ही शुभ मानली जातात, तर काही नक्षत्र ही अशुभ मानली जातात. पण या नक्षत्रांचा राजा असणारा सर्वात मोठं नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र. ज्यावेळी गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं किंवा पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो, तर तो योग आपण गुरुपुष्यामृत योग म्हणून साजरा करतो. आणि हा योग अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शुभ गोष्ट खरेदी करण्याला, एखादं वाहन असेल, सोनं असेल, चांदी असेल, यांसारख्या गोष्टी आपल्या घरी आणण्याला, लक्ष्मी स्वरूप वस्तूंची खरेदी करण्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे. बघा, असंख्य लोक या दिवशी एक गुंजभर का होईना पण सोनं खरेदी करतात. पण आता सोन्याचे भाव इतके महागलेले किंवा इतके वाढलेले आहेत की आपण ठरवूनही, विचार करूनही आपल्याला ते नाही परवडत. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे. ही एक वस्तू जर तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरी आणली आणि उद्या गुरुपुष्यामृत योगापासून जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली, तर साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात पाणी भरेल, साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. घरात असणारं दारिद्र्य आणि घरात असणारी गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील. आता हा उपाय आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचा आहे, कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. एक सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा केला तरीही चालेल. यासाठी तुम्हाला जी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे, बघा, बाजारामध्ये जिथे किराणा दुकान असेल किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं, अशा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जाऊन एक काळ्या रंगाची हळद, काळ्या हळदीचा तुकडा, तुम्ही पिवळी, मला वाटते 3 ते 4 हळदीचे प्रकार आहेत, त्यापैकी मला माहिती असणारी एक काळी हळद आहे, एक पिवळी हळद जी सगळ्यांनाच माहिती असते. काळी हळद ही आयुर्वेदामध्ये वापरली जाते, जी रोग, बाधा, तांत्रिक बाधा, वाईट शक्ती, नजर, शत्रुपीडा, वशीकरण ह्या सगळ्या क्रियांसाठी अवश्य वापरली जाते. खरं तर काळी हळद ही मिळणं थोडंसं मुश्किल आहे, पण मला वाटतंय आता आपल्या सगळ्याच दुकानांना ते अवेलेबल असू शकते. जेव्हा मी 6-7 महिन्यांपूर्वी म्हणजे शोधत होते, तेव्हा मला खरं तर बरेच दुकानं शोधून नव्हती भेटलेली, पण एक मागच्याच महिन्यामध्ये मला 2 ठिकाणी ही काळी हळद मिळालेली. आता तुम्ही थोडं सर्च करा, बघा आजूबाजूला कुठेही, आणि तिथे जाऊन ही काळी हळद आपल्या घरी आणा. काळ्या हळदीचा फक्त एक तुकडा तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरी आणायचा आहे. सगळ्यांनाच माहिती असेल की पिवळी हळद ही लक्ष्मीप्रिय किंवा लक्ष्मी स्वरूप असते. हळद ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला विशेष प्रिय असते. तर जितका परिणाम, जितका लाभ हा पिवळ्या हळदीने होतो, त्यापेक्षा डबल लाभ, त्यापेक्षा अधिक पटीने लाभ हा काळ्या हळदीने होतो. काळी हळद ही आर्थिक चणचण कमी करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला घराकडे खेचून आणण्यासाठी ही काळी हळद विशेष महत्त्वाची मानली जाते. बाजारातून तुम्हाला एक काळ्या हळदीचा तुकडा आपल्या घरी आणायचा आहे. त्यानंतर देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे एक लाल रंगाचं कापड ठेवून त्याच्यावरती ही काळी हळद ठेवायची आहे. त्यानंतर या हळदीवरती तुम्हाला थोडंसं कुंकू आणि थोडीशी हळद अर्पण करायची आहे, थोड्या अक्षता अर्पण करायच्या आहेत.
त्यानंतर तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. या काळ्या हळदीसोबत त्या कापडावरती या 7 लवंगा तुम्हाला एकत्रित ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे. हा 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून त्यावरती थोडं पाणी, दूध किंवा पंचामृत असेल तर पंचामृत घालून हा 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला पूर्ण स्वच्छ धुवून अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हा सिक्का माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायचा. श्रीयंत्र असेल श्रीयंत्राच्या समोर ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर या सिक्क्यावरती किंवा या सिक्क्यावरती तुम्हाला थोडंसं गंध म्हणजे अष्टगंध किंवा चंदन असेल तर त्याचा एक टिळा लावायचा आहे. या 1 रुपयाच्या सिक्क्याची ही पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदर्पण करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा सिक्का माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवून म्हणजे माता लक्ष्मीला च्या चरणांना स्पर्श करून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि माता लक्ष्मीचं जे गायत्री मंत्र आहे या गायत्री मंत्राचा बघा लक्ष्मी गायत्री मंत्र माता लक्ष्मीचा जो आहे हा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ठीक आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र एक 7 वेळा किंवा 11 वेळा म्हणा. ज्यांना लक्ष्मी गायत्री मंत्र येत नसेल तर त्यांनी नुसता गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा मग तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल. एकदा म्हणून दाखवते विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा विष्णू गायत्री मंत्र आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. ठीक आहे. या दोघांपैकी कुठलाही मंत्र म्हणू शकता. त्यानंतर तो सिक्का उचलायचा आणि त्या कापडावरती जिथे काळी हळद त्यानंतर आपण लवंग ठेवलेले आहेत तर त्याच ठिकाणी हा 1 रुपयाचा सिक्का ठेवून द्यायचा. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या कापडात घट्ट बांधायच्या. छोटी पोटली तयार करायची आणि उद्या गुरुपुष्यामृत योगापासून ही पोटली अखंड स्वरूपाने आपल्या सोबत ठेवायची. बघा यामध्ये असणारी लवंग असेल, रुपयाचं म्हणजे एक सिक्का असेल किंवा काळी हळद असेल, 3ही गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत. जेव्हा उद्या पुष्य नक्षत्रावरती या 3ही गोष्टींची पूजा अर्चा करून अभिमंत्रित करून ह्या वस्तू जेव्हा तुम्ही उद्यापासून स्वतःच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल तुमच्याकडे बक्कळ धन खेचलं जाईल. घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी कमी होत जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अखंड स्वरूपाने या एका उपायाचा तुम्हाला लाभ होत जाईल. क्वचितच कधीतरी हा योग आपल्याला पाहायला मिळतो. उद्या दिवाळीच्या अगदी अगोदर आलेला हा योग आहे. खरंच खूप छान योग आहे. प्रत्येकाने जमेल त्या सेवा करा. जास्तीत जास्त सेवा करा. पण आत्ता सांगितलेली सेवा आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ.